नमस्कार, मी तनिष्का संदीप जाधव. मी पुणे येथील उरोई कांचनमध्ये राहते. मी संतोष बच्चा सरांकडे स्कॉलरशिपसाठी ऑनलाईन क्लासेस लावले होते. सरांच्या मोटिवेशनल स्टोरीज व कोट्समुळे मला नवोदयसाठी प्रेरणा भेटली. सरांच्या 5-6 महिन्याच्या शिकवणीमधून मला नवोदयमध्ये 92% मिळाले आणि माझा नंबर लागला. आणि स्कॉलरशिपमध्ये हवेली तालुक्यात माझा 5वा नंबर आला. माझ्या कुटुंबियांसोबत माझ्या याच्यात सरांचा सिंहाचा वाटा आहे. सरांच्या दंगलबीट टेबल्स या ऍक्टिव्हिटीमुळे मला कोणतेही टेबल, स्क्वेअर रूट, क्यूब रूट विचारले तरी पटकन सांगता येतात. सरांच्या मॉक टेस्ट व प्रश्नपत्रिकांमुळे माझा खूप सराव झाला आणि माझ्यामध्ये कॉन्फिडन्स निर्माण झाला. सरांच्या स्टडी टॅकलमुळे माझ्या कामात नियमितता बनून राहिली. सर जेव्हा कधी मला ऊर्जा किंवा यू आर जस्ट ऑसम असे म्हणायचे, तेव्हा माझ्यामध्ये नवीन प्रेरणा यायची आणि मी तासनतास अभ्यास करत बसायचे. सरांना अगदी रात्रीच्या 12-1 वाजता जरी प्रश्न विचारले तरी सर मला त्याचे उत्तर द्यायचे व तो प्रश्न समजून सांगायचे. तेव्हापासून मला सर अगदी घरच्या मेंबर सारखे वाटू लागले. जी कनेक्टिव्हिटी माझी ऑफलाईन टीचर सोबत होती, ती कनेक्टिव्हिटी माझी सरांसोबत कधी बनली हे मला कळालंच नाही. मला कधी असे वाटलेच नाही की सर मला ऑनलाईन शिकवतात. हे असंच खेळ शिकवणारे गुरु सगळ्यांना मिळाले. मी सरांचे आभारी आहे. धन्यवाद. नमस्कार. तनिष्काच्या यशामध्ये संतोष बच्चा सरांच्या ऑनलाईन क्लासेसचा खूप मोठा वाटा आहे. जेव्हा मी सरांकडे तिच्यासाठी क्लासेस लावले तेव्हा बऱ्याचशा गोष्टी माझ्या नजरेत आल्या, जे म्हणजे पेरेंट्सची वारंवार घेतलेली त्यांची मीटिंग. त्यांनी सांगितलेल्या सूचनांनुसार आम्ही तिच्याकडून सर्व काही टास्क कंप्लीट करून घेतच होतो. पण त्या टास्क कंप्लिशन बरोबर आणखी एक महत्त्वाचं म्हणजे त्यांनी वेळोवेळी वापरलेल्या ट्रिक्स, जसं की त्यांनी मॉक टेस्ट घेतल्या. त्या मॉक टेस्टमध्ये मुलांना एक उत्सुकता लागून राहते की आज मी या एक पर्टिक्युलर टप्प्यापर्यंत पोहोचलो आणि मला उद्या करायचं आहे काय. त्याचबरोबर त्यांनी दिलेला स्टडी ट्रॅकर, त्याच्यातून मुलांच्या कामामध्ये अगदी नियमितता येते. फक्त ते अभ्यासाकडेच लक्ष देत नव्हते, तर मुलांच्या बाकी सर्व डेव्हलपमेंटकडे पण त्यांचं खूप लक्ष असायचं, वैयक्तिक लक्ष असायचं. त्यांचे जे रेसिडेन्शियल क्लास होते ते मी तनिष्कासाठी जॉईन करू शकले नाही, पण तरीही त्यांनी जे काही पर्सनल अटेन्शन देऊन तिच्या डेव्हलपमेंटसाठी तिच्या शंकांचं निरसन करून वेळोवेळी तिची मदत केली, त्यासाठी मी माझ्या कुटुंबाच्या वतीने सरांची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद.